नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स कशा पद्धतीने सॉल्व करायचे, तर ते इलिमिनेशन मेथडने आपण आज सॉल्व करणार आहे. इलिमिनेशन मेथड काय असते बरं? एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचा आणि दुसऱ्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, तर या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.1 आज सॉल्व करणार आहे. चला तर बघूयात कसं सोडवायचं. Okay, so linear equations in two variables. Practice set 1.1. Question number 1 is complete the activity. आता इथं काय करायचं, तुम्हाला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स, ते सॉल्व करायचे. ठीक आहे. सो इलिमिनेशन मेथडमध्ये आपण काय करतो, कोणता तरी एक व्हेरिएबल इलिमिनेट करतो आणि दुसऱ्याची व्हॅल्यू फाइंड आउट करतो, आणि दुसऱ्याची जी व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे ती कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये टाकून जो इलिमिनेट केलेला आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज कळतात. तर इथं बघा, 5x + 3y = 9 आणि 2x - 3y = 12. इथं तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला वायचा कोइफिशियंट जो आहे तो प्लस आणि मायनस दिसतो. सेमच आहे, फक्त +3 आणि -3 आहे. तर सिम्पल आहे, वायला इलिमिनेट करता येईल इझिली. कसं इलिमिनेट करता येईल, तर यू कॅन टेक ॲडिशन ऑफ बोथ द इक्वेशन्स. ॲडिशन घेतल्यानंतर काय होईल, +3y - 3y कॅन्सल होऊन जाईल. कॅन्सल म्हणजे काय, वाय हा इलिमिनेट होऊन जाईल. वाय इलिमिनेट झाला की एक्स फक्त राहील तुमच्या इक्वेशनमध्ये आणि तुम्ही इझिली एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकाल. ओके, सो ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. सो 9 + 12 21 + 3y - 3y 0y होऊन जाईल, म्हणजे 0. 5x + 2x इज 7x. सो 7x = 21. हे तुमचं इक्वेशन आहे. आता बघा, एक्स फक्त राहिलेला आहे तुमच्या इक्वेशनमध्ये आणि वाय काय झालं आहे, इलिमिनेट झाला आहे. म्हणजे तुम्ही इझिली एक्सची व्हॅल्यू काढू शकता. कशी, तर शिफ्ट 7 टू राईट हँड साईड. 7ला उजवीकडे घेऊन जायचं. सो यू विल हॅव x = 21 / 7. 7 इज मल्टिप्लाइड टू x, म्हणून आपण जेव्हा त्याला राईटला घेतो त्यावेळी तो डिनॉमिनेटरमध्ये येईल किंवा डिवाईड करेल. ठीक आहे. सो x = 21 / 7. दॅट इज x = 7 3s are 21. सो x = 3. ओके, सो एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे. आता आपण काय करणार आहे, वायची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. कशी फाइंड आउट करता येईल, एक्सची जी व्हॅल्यू तुम्हाला मिळाली ती दोन्हीपैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाका, यू विल गेट वाय. सो इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट करू. पुट x = 3 इन इक्वेशन 1. सो 5 × 3, एक्सच्या ठिकाणी आपण काय केलं, एक्सची व्हॅल्यू टाकली, +3y = 9. ओके, 15 + 3y = 9. सो 3y = तुम्हाला वायची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे वाय सोडून बाकी सगळं तुम्हाला राईटला शिफ्ट करायचं. ठीक आहे. सो 3y = 9 - 15. सबट्रॅक्शन आहे, पण सबट्रॅक्शन उलटी आहे. उलटी म्हणजे काय, छोट्यातून मोठा सबट्रॅक्ट करायचा आहे. मग अशा वेळी काय करायचं, युज्युअल सबट्रॅक्शन करायची, म्हणजे मोठ्यातून छोटा सबट्रॅक्ट करायचा आणि मोठ्याचं जे साईन आहे ते उत्तराला देऊन टाकायचं. ठीक आहे. म्हणजे 15तून 9 गेले किती राहणार आहे, सो 3y = 15 - 9 इज 6. पण तुमचा 15 मोठा आहे आणि त्याचा साईन मायनस आहे, म्हणून आन्सरला तुम्ही काय साईन देणार, मायनस. सो 3y = -6. सो y =
-6 divided by 3. Now 3 2s are 6 आणि -1 आहे तसाच. So answer is -2. Hence x is equal to 3 and y is equal to -2 is solution of given simultaneous equations. Now question number 2. Question number 2 is solve the following simultaneous equations. Sub question 1, 3a plus 5b is equal to 26 and a plus 5b is equal to 22. हे दोन इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत. यामध्ये व्हेरिएबल्स काय आहेत आता? a आणि b. सो लेट इक्वेशन 1 बी 3a plus 5b is equal to 26. Let it be equation 1. Second equation is a plus 5b is equal to 22. आता इलिमिनेशनमध्ये पण परत दोन प्रकार आहेत. म्हणजे इलिमिनेशन मेथड तुम्ही दोन प्रकारे वापरू शकता. ओके, व्हेरिएबल इलिमिनेट करण्याच्या पण दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत काय आहे की तुम्ही डायरेक्टली सेम कोएफिशियंट्स बघा आहेत का, नसतील तर करून घ्या आणि मग ॲडिशन सबट्रॅक्शन घ्या. ओके, आणि मग तो व्हेरिएबल इलिमिनेट करा. ही पहिली मेथड आहे. दुसरी मेथड आहे, यू कॅन डिरेक्टली फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल अँड सबस्टिट्यूट इट इन अनदर इक्वेशन. ओके, म्हणजे एका इक्वेशनचा वापर करायचा, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि ती व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची, जेणेकरून तो जो व्हेरिएबल आहे तो इलिमिनेट होईल. ओके, लेट अस सी कसं सॉल्व करायचं हे आपण बघूयात. फक्त दोन प्रकारे करता येतं हे मी सांगते. सो मेथड 1, त्यामध्ये पण मेथड 1. आता या मेथडमध्ये आपण काय करणार आहे तर सिम्पल ॲडिशन सबट्रॅक्शन घेऊन इलिमिनेट करता येतो का व्हेरिएबल ते बघणार आहे. आता इथं पण बघा प्लस पॉईंट आहे, तुम्हाला ऑलरेडी बीचा कोएफिशियंट जो आहे तो सेम दिलेला आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, सबट्रॅक्शन करू शकता. ओके, सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from equation 1. So 3a plus 5b is equal to 26 minus a plus. तर सबट्रॅक्शन करताय म्हणजे काय, साइन्स चेंज होतील. ओके, सबट्रॅक्शन करताना. सो इथं काय होणार, 3a मायनस a 2a, म्हणजे एचं साईन काय होतं आहे, मायनस होतं आहे, जे की तुमच्या इक्वेशनमध्ये प्लस आहे. सिमिलरली इथं 5bचं पण साईन काय होईल, मायनस होईल, कारण तुम्ही सबट्रॅक्शन घेत आहे. सिमिलरली 22चं साईन पण काय होईल, मायनस होईल. सो 3a मायनस a विल बी 2a, 5b मायनस 5b विल बी 0 and right hand side will be 26 minus 22, it is clearly 4. So 2a is equal to 4, that is a is equal to 4 divided by 2. Again 2 is multiplied to a and you are shifting 2 to right hand side, म्हणून तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल. ठीक आहे. सो a is equal to 4 divided by 2, 2. ठीक आहे, a ची व्हॅल्यू 2 मिळाली आहे. आता हीच a ची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे, कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचे, पुट करायचे आणि मग b ची व्हॅल्यू काढायची. सो पुट a इज इक्वल टू 2 कोणत्याही इक्वेशनमध्ये तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. सो 3 टाइम्स 2, एच्या ऐवजी काय टाकला आता आपण, 2 टाकला. 3 टाइम्स 2 प्लस 5b इज इक्वल टू 26. ओके, सो 6 प्लस 5b इज इक्वल टू 26. दॅट इज 5b इज इक्वल टू 26 मायनस 6. इथं लक्षात घ्या, तुम्हाला b ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे बीला एकट्यालाच लेफ्टला ठेवायचं, बाकी सगळं तुम्हाला काय करायचं आहे, राईटला शिफ्ट करायचं. सो 5b इज इक्वल टू 20, हेन्स b इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 4. प्लस 6 होतं म्हणून मायनस 6 झालं राईट हँड साईडला. 5 मल्टिप्लाइड बाय b आहे म्हणून राईट हँड साईडला काय होईल,
डिवायडेड बाय होईल. ओके, सो बी इज इक्वल टू 20/5 दॅट इज 4. बीची व्हॅल्यू मिळाली. ओके, हेन्स ए इज इक्वल टू 2 अँड बी इज इक्वल टू 4 इज सोल्युशन ऑफ given simultaneous equations. आता मेथड 2 म्हणजे इलिमिनेशनच करणार आहे आपण, पण ते वेगळ्या प्रकारे कसं करता येईल ते मेथड 2 मध्ये आपण बघूयात. आता इलिमिनेशन मेथड आपण एका वेगळ्या प्रकारे पण फाइंड आउट करू शकतो, यूज करू शकतो. ती कशी यूज करायची तर कोणत्या तरी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू डायरेक्टली फाइंड आउट करायची बाय युजिंग इक्वेशन आणि ती व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इथं इक्वेशन 2चा यूज करता येईल आपल्याला, कारण एचा कोएफिशियंट 1 आहे, बरोबर. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला एची व्हॅल्यू याच्यातून मिळून जाईल. सो युजिंग इक्वेशन 2 using equation 2 a is equal to 22 minus 5b. काय केलं आपण, a ची व्हॅल्यू काढायची होती म्हणून आपण फक्त a लाच लेफ्टला ठेवले, बाकी सगळं राईटला शिफ्ट केलं. सो a is equal to 22 minus 5b. आता ही व्हॅल्यू तुम्हाला काय करायचं आहे, सबस्टिट्यूट करायची. कोणत्या इक्वेशनमध्ये, ज्याचा यूज केला आहे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची नाही, तो सोडून दुसऱ्यामध्ये. म्हणजे इक्वेशन 2चा तुम्ही यूज केला ना एची व्हॅल्यू काढताना, त्यामुळे इक्वेशन 2 मध्ये टाकायची का आता एची व्हॅल्यू, नाही, इक्वेशन 1 मध्ये टाकायची. ठीक आहे, सो इक्वेशन 1 इम्प्लाइज, इक्वेशन 1 मध्ये हा ए तुम्हाला पुट करायचा आहे. 3 इंटू 22 मायनस 5b प्लस 5b इज इक्वल टू 26. काय केलं, पुट a is equal to 22 minus 5b in equation 1. Okay, so 3 times 22 is 66 minus 5 times 3 is 15b plus 5b is equal to 26. Okay, सो 66 मायनस 15 प्लस 5, परत तेच 15 मोठा आहे पण त्याला मायनस आहे, त्यामुळे सबट्रॅक्शनच घ्यावी लागेल मायनस प्लस असल्यामुळं. पण तुम्हाला काय करायला लागेल, आन्सरला मायनस साईन द्यायला लागेल कारण मोठ्याला मायनस आहे. ठीक आहे, सो 15 मायनस 5 इज 10. सो मायनस 10b इज इक्वल टू 26. सो मायनस 10b इज इक्वल टू 26 मायनस 66 प्लस 66 होतं, राईटला घेतल्यानंतर मायनस 66. सो मायनस 10b इज इक्वल टू 26 मायनस 66 इज परत तेच मोठ्याला मायनस साईन. सो तुम्हाला काय करायचं आहे, 66 मायनस 26 करायचं आणि आन्सरला मायनस साईन द्यायचं कारण मोठ्याला मायनस आहे. सो 6 मायनस 6 0, 6 मायनस 2 4. सो काय येईल 40 आणि मायनस 66 आहे, मोठ्याला मायनस आहे म्हणून आन्सरला मायनस येईल. ठीक आहे, सो b इज इक्वल टू मायनस 40 डिवायडेड बाय मायनस 10. सो b इज इक्वल टू मायनस 10 4 जा मायनस 40. सो काय येणार आहे इथं प्लस 4, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता मायनस मायनस प्लस झालं. ओके, आणि 10 डिवायडेड बाय 40 डिवायडेड बाय 10 इज 4. सो आन्सर इज 4. बीची व्हॅल्यू मिळाली. आता बघा, ही बीची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्ही एची व्हॅल्यू आधी सबस्टिट्यूट केली होती. इथं डायरेक्टली जर तुम्ही बीची व्हॅल्यू टाकून दिली तर तुम्हाला काय मिळून जाईल, आता तुमचा ए मिळून जाईल, म्हणजे तुमचं सोल्युशन तुम्हाला मिळून जाईल. सो पुट b is equal to 4 in a is equal to 22 minus 5b. Okay, so a is equal to 22 minus 5 times b ची व्हॅल्यू काय आहे तुमच्या 4. So a is equal to 22 minus 5 4s are 20. Okay, so a is equal to 22 minus 20 is
2. Hence a is equal to 2 and b is equal to 4 is solution of given simultaneous equations. दोन्ही मेथड कंपेअर करा. दोन्ही मेथडने तुम्हाला सेमच आन्सर मिळाले. फक्त काय करतोय आपण, आपल्या सोयीनुसार आपल्याला जे सोपं वाटेल ते आपण वापरतोय. मला तर ही मेथड सोपी वाटते, मेथड 2 मेथड 1 पेक्षा. तुम्ही ठरवायचं तुम्हाला कोणती सोपी वाटते. ओके. नाव प्रॉब्लेम नंबर 2. x plus 7y is equal to 10, let it be equation 1, and 3x minus 2y is equal to 7, let it be equation 2. ओके. अगेन इथंही आपल्याला दोन मेथड्स वापरता येतील. पहिली मेथड इलिमिनेशनची सब मेथड जी आहे पहिली, ज्याच्यामध्ये आपण कोइफिशियंट सेम करतो आणि ॲडिशन सबट्रॅक्शन घेतो, ती वापरता येईल. किंवा मग डायरेक्टली तुम्हाला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करून दुसऱ्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करता येईल. तर मेथड 1 आधी बघूयात आपण. इथं बघा, जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं तुम्हाला एकाही व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम दिसणार नाहीत. म्हणजे काय, तर एक्सचा व्हेरिएबल इथं 1 आहे, इथं 3 आहे. वायचा व्हेरिएबल इथं 7 आहे, इथं -2 आहे. त्यामुळे इथं सेम कोइफिशियंट्स नाही आहेत. मग ते करून घेता येतील. आता इथे बघा 7 आणि 2. ओके, 7 आणि 2. तर याच्यामध्ये जर आपल्याला सेम कोइफिशियंट्स करून घ्यायचे असतील तर पहिल्याला पण मल्टिप्लाय करायला लागेल आणि दुसऱ्याला पण. या उलट जर तुम्ही इथं बघितलं तर पहिल्या इक्वेशनमध्ये 1 आहे एक्सचा कोइफिशियंट आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये 3 आहे. म्हणजे इथं जर तुम्ही पहिल्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर इझिली तुम्हाला एक्सचे कोइफिशियंट्स सारखे मिळतील. म्हणून आपण एक्सचेच कोइफिशियंट सारखे करून घेणार आहे. ठीक आहे. काय करायचं, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. ओके, 3 ने मल्टिप्लाय करा. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल, 3x प्लस 3 टाइम्स 7 इज 21. 21y इज इक्वल टू 3 टाइम्स 10 इज 30. ठीक आहे. लेट इट बी इक्वेशन 3. ओके. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2 यांच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक्सचा कोइफिशियंट सारखा आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, सबट्रॅक्शन घेऊ शकता. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. इथं लक्षात घ्या, तुम्ही सिक्वेन्स कसाही घेऊ शकता. म्हणजे 2 मधून 3 सबट्रॅक्ट केलं तरी चालेल किंवा 3 मधून 2 सबट्रॅक्ट केलं तरी चालेल. तुमचा हेतू काय आहे, तर एक्सला इलिमिनेट करणं. तर दोन्ही केसेसमध्ये तो इलिमिनेट होणारच. ठीक आहे. सो इक्वेशन 2 इक्वेशन 3 मधून आपण सबट्रॅक्ट करतोय. म्हणजे आधी कोणाला लिहायचं, इक्वेशन 3 ला आणि मग इक्वेशन 2 ला. इथं बघा, अगेन तुम्ही सबट्रॅक्शन घेताय म्हणून काय होणार आहे, सबट्रॅक्शन घेताय म्हणून खालच्या इक्वेशनमधल्या सगळ्यांचे साईन चेंज होतील. बरोबर. इथं मायनस होईल, इथं प्लस होईल, इथं मायनस होईल. ओके. सो 3x मायनस 3x 0x होऊन जाईल, म्हणजे 0. एक्स इलिमिनेट होऊन जाईल. 21y मायनस होतं पण आता मायनस मायनस प्लस झालं आहे. सो 21y प्लस 2y. 21 प्लस 2 इज 23. सो 23y इज इक्वल टू 30 मायनस 7 23. सो y इज इक्वल टू 23 डिवायडेड बाय 23. 23 मल्टिप्लिकेशनमध्ये होता म्हणून तो राईटला जाताना डिनॉमिनेटरमध्ये गेला, डिवाइड झालं. ठीक आहे. सो y इज इक्वल टू 1. वायची व्हॅल्यू मिळाली. आता बघा, ही वायची व्हॅल्यू तुम्ही कुठल्याही एका इक्वेशनमध्ये टाकली की तुम्हाला कोण मिळेल, एक्स मिळून जाईल. सो पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 2 मध्ये टाकली तरी चालते, पण मला इक्वेशन 1 आवडतं म्हणून मी इक्वेशन 1 मध्ये टाकते. ठीक आहे. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. सो x प्लस 7 टाइम्स 1 is equal to 10. That is x plus 7 is equal to 10.
दॅट इज एक्स इज इक्वल टू 10 मायनस 7 प्लस 7 होता. ओके, ॲडिशन होते म्हणून आपण राईट हँड साईडला घेताना सबट्रॅक्शन होईल. सो एक्स इज इक्वल टू 3. x is equal to 3 and y is equal to 1 is solution of given simultaneous equations. Now method 2. तर मेथड 2 मध्ये जर तुम्ही पहिलं इक्वेशन ऑब्झर्व केलं तर पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट 1 आहे, म्हणजे इथं डायरेक्टली तुम्ही एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता इझिली. ओके, सो युझिंग इक्वेशन 1 एक्स इज इक्वल टू 10 मायनस 7y, एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता ही व्हॅल्यू सेकंड इक्वेशनमध्ये टाकायची. पहिल्या इक्वेशनचा यूज करून व्हॅल्यू काढली ना, तर ती परत पहिल्यामध्ये टाकायची का? नाही, ती कुठं टाकायची? सेकंड इक्वेशनमध्ये. म्हणून पुट एक्स इज इक्वल टू 10 मायनस 7y इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करा. सो 3 इंटू 10 मायनस 7y मायनस 2y इज इक्वल टू 7. हे झालं तुमचं इक्वेशन 2. 3 इंटू 10 30 मायनस 7 इंटू 3 21y मायनस 2y इज इक्वल टू 7. 30 मायनस 21 मायनस 2, मायनस मायनस नेहमी काय होते? ॲडिशन होते. फक्त तुमचं आन्सर जे असतं त्याचं साईन काय असणार आहे? मायनस असणार आहे. सो 21 प्लस 2 किती असतो? 23. दोघं मायनस आहेत म्हणून आन्सर काय असेल? मायनस. सो मायनस 23y इज इक्वल टू 7. 30 राईटला शिफ्ट करायचं कारण तुम्हाला वायची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे वाय सोडून बाकी सगळं तुम्हाला काय करायचं आहे? राईटला शिफ्ट करायचं. सो मायनस 23y इज इक्वल टू 7 मायनस 30. अगेन यू आर सबट्रॅक्टिंग बिगर नंबर फ्रॉम स्मॉलर नंबर. छोट्यातून मोठा घालवत आहे म्हणून काय होणार? उत्तराला साईन काय असणार आहे? मोठ्याचं, म्हणजे मायनस साईन असेल. आणि 30 मायनस 7 तुम्हाला माहिती आहे किती असतो? 23. सो मायनस 23y इज इक्वल टू मायनस 23. ठीक आहे, सो y इज इक्वल टू मायनस 23 डिवायडेड बाय मायनस 23. सो y इज इक्वल टू 1. ओके, वायची व्हॅल्यू मिळाली. ही वायची व्हॅल्यू आता एक्समध्ये टाकायची. एक्सची जी व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केलेली होती त्याच्यामध्ये टाकायची. सो एक्स पुट y इज इक्वल टू 1 इन एक्स इज इक्वल टू 10 मायनस 7y. हे बघा, वायची व्हॅल्यू तुम्ही कुठल्याही इक्वेशनमध्ये जरी टाकली तरी तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळणारच आहे. एक्स काय ते समजणारच आहे. पण जर इझिली तुमच्याकडे एक्स इज इक्वल टू समथिंग आहे तर त्यामध्ये का नाही टाकायची वायची व्हॅल्यू? त्यामध्ये इझिली तुम्ही टाकली तर इझिली तुम्हाला व्हॅल्यू मिळते एक्सची. मग एवढं सिम्प्लिफिकेशन कशासाठी वाढवायचं कॅल्क्युलेशन? ओके, सो एक्स इज इक्वल टू 10 मायनस 7 मल्टिप्लाइड बाय 1, that is x is equal to 10 minus 7, that is x is equal to 3. Hence x is equal to 3 and y is equal to 1 is solution of given simultaneous equations. Okay, sub question 3, 2x minus 3y is equal to 9 and 2x plus y is equal to 13. हे दोन इक्वेशन्स आहेत. तर इथं काय करायचं बघा, परत तुम्ही दोन प्रकारे सॉल्व करू शकता हा प्रॉब्लेम. मेथड 1 मध्ये आपण काय करतो, जे सेम कोइफिशियंट असणारा व्हेरिएबल जो आहे तो इलिमिनेट करतो. ठीक आहे, कसा? ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन घेऊन दिलेल्या इक्वेशन्सची.
सो इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक्सचा कोएफिशियंट सेम दिलेला आहे त्यांनी ऑलरेडी, तर मल्टिप्लिकेशन वगैरे काही करायची गरज नाही आहे. तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, सबट्रॅक्शन घेऊ शकता. ठीक आहे. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 1 मधून 2 सबट्रॅक्ट केलं किंवा 2 मधून 1 केलं तरी पण 2 कॅन्सलच होणार आहे, 2x, त्यामुळं x हा इलिमिनेटच होणार आहे. सो आपण काय करतोय, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. सो इक्वेशन 2 आता कुठं असेल, वर असेल, कारण तुम्ही इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करताय. ओके. सो 2x - 3y = 9. सबट्रॅक्शन घेत आहे म्हणून इक्वेशन 1 मधल्या सगळ्यांचे साईन्स आता काय होतील, बदलतील. ठीक आहे. 2x - 2x 0 होऊन जाईल, +y + 3y. मायनस सबट्रॅक्शन करताय तुम्ही, पण ऑलरेडी वायचा कोएफिशियंट निगेटिव्ह होता, -3 होता, त्यामुळे तो आता प्लस झाला आहे. म्हणून काय करायचं, ॲडिशन घ्यायचे. सो y + 3y = 4y = 13 - 9 is +4. So y = 4 divided by 4, that is y = 1. ठीक आहे. सो पुट y = 1 इन एनी ऑफ द इक्वेशन. कुठल्याही इक्वेशनमध्ये टाका yची व्हॅल्यू, तुम्हाला x मिळणारच आहे. तर आपण सबस्टिट्यूट करू इक्वेशन 1 मध्ये. सो पुट y = 1 इन इक्वेशन 1. सो 2x - 3 times 1 = 9. So 2x = 9 + 3. That is 2x = 12. Okay. So x = 12 divided by 2. So x = 6. y ची व्हॅल्यू मिळाली, x ची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. सो x = 6 and y = 1 is solution of given equations. ही झाली मेथड 1. आता मेथड 2 मध्ये डायरेक्टली एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि ती दुसऱ्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची. सो मेथड 2 बघूयात. आता बघा, सेकंड इक्वेशनमध्ये तुम्हाला वायची व्हॅल्यू डायरेक्टली मिळते, फक्त 2x तुम्हाला काय करायला लागतं, राईटला घ्यायला लागतं. त्यामुळे आपण सेकंड इक्वेशनचा यूज करून y मिळूयात. सो युझिंग इक्वेशन 2, y = 13 - 2x. y मिळाला आहे. आता हा y कुठं सबस्टिट्यूट करायचा, इक्वेशन 1 मध्ये, कारण तुम्ही ऑलरेडी इक्वेशन 2चं यूज केलेलं आहे. ओके. सो पुट y = 13 - 2x इन इक्वेशन 1. ठीक आहे. इक्वेशन 1 मध्ये y सबस्टिट्यूट करायचं. ठीक आहे. सो 2x - 3 × 13 - 2x = 9. ओके. सो 2x - 3 × 13, 3 13 39, minus minus plus 3 × 2 6, x = 9. 2x plus 6x 8x, minus 39 राईटला घेतल्यानंतर plus 39. ओके. सो 8x = 48. सो x = 48 divided by 8. मल्टिप्लिकेशन होती म्हणून इकडे आल्यानंतर डिनॉमिनेटरमध्ये जाईल. सो x = 48 divided by 8. व्हॉट इज इट? इट इज 6. 8 6 are 48. 8च्या पाड्यात 48 आहे. कोणत्या प्लेसला? 6व्या प्लेसला. म्हणून x = 6. Now put x = 6 इन y = ऑलरेडी yची व्हॅल्यू काढली आहे तुम्ही आणि ती काय आहे, तर 13 - 2x. त्याच्यामध्ये आता ही किंमत
सबस्टिट्यूट करायची म्हणजे तुम्हाला y मिळून जाईल. सो y इज इक्वल टू 13 मायनस 2 इंटू 6, दॅट इज y इज इक्वल टू 13 मायनस 12, दॅट इज y इज इक्वल टू 1. ओके, y ची व्हॅल्यू मिळाली. हेन्स x इज इक्वल टू 6 अँड y इज इक्वल टू 1 is solution of given simultaneous equations. Now problem number 4. ओके, सो मेथड 1 मध्ये आपण काय करतो, कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम करून घेतो. ठीक आहे, तर आता इथं बघा ऑलरेडी त्यांनी सेम नाहीत दिलेले कोइफिशियंट्स, त्यामुळे तुम्हाला सेम करून घ्यावे लागणार आहेत. तर इथं एमचा कोइफिशियंट पहिल्या इक्वेशनमध्ये 5 आहे, सेकंड इक्वेशनमध्ये तो 1 आहे. म्हणजे तुम्ही सेकंड इक्वेशनला जर 5ने मल्टिप्लाय केलं तर एमचा कोइफिशियंट सेम होऊन जाईल. म्हणून काय करणार आपण, सेकंड इक्वेशनला 5ने मल्टिप्लाय करणार. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 5, we get 5m minus 6 into 5, 30. 30n is equal to minus 7 into 5, minus 35. Okay, so 5m minus 30n is equal to minus 35. Let it be equation 3. त्याला इक्वेशन 3 म्हणा. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1 मध्ये एमचा कोइफिशियंट तुम्हाला सारखा दिसेल. आता काय करू शकता तुम्ही, डायरेक्टली सबट्रॅक्शन घेऊ शकता. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1. ओके, फाइव एम मायनस 3n इज इक्वल टू 19 मायनस 5m मायनस 30n इज इक्वल टू मायनस 35. इथे लक्षात घ्या सबट्रॅक्शन घेत आहे म्हणून सगळे साइन्स चेंज होतील. ठीक आहे, मायनसचं प्लस होईल आणि प्लसचं मायनस. सो 5m मायनस 5m 0 होऊन जाईल. मायनस 3 प्लस 30, प्लस 30 मायनस 3 म्हणजे सिम्पली 27. n इज इक्वल टू प्लस 35 प्लस 19. 19 प्लस 35 किती येईल, हे इझिली जमणारं नाही आहे. सो साईडला तुम्ही रफ कॅल्क्युलेशन केलं तरी चालणार आहे. फक्त एक्झाममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रफ वर्कसाठी एक पेज फिक्स करायचं आणि त्याच्यावरती कॅल्क्युलेशन्स करायचे. ठीक आहे, सो 9 प्लस 5 4, 3 प्लस 2 5, सो इट इज 54. n इज इक्वल टू 54 डिवायडेड बाय 27. ओके, 27चा पाढा सगळ्यांना येत असणं इम्पॉसिबल आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तर 27 आणि 54 हे जे दोन नंबर्स आहेत हे कोणाच्या पाड्यात येतात बरं, 10पर्यंतचं सगळ्यांचे पाढे पाठ असतात. ओके, सो हे कोणाच्या पाड्यात येतात, तर 9च्या पाड्यात येतात. बरोबर, 9 3 are 27, 9 6 are 54. सो 9ने भागायचं. सो n इज इक्वल टू 9 सख्ख 54, 9 त्रिक 27. आता हा सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला फ्रॅक्शन. आता तुम्ही याला इझिली इंटिजर फॉर्ममध्ये घेऊ शकता. 3ने भागता येईल, सगळ्यांना भागता येईल. 3 दुने 6. सो n इज इक्वल टू काय असणार आहे, 2. nची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ही nची व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये टाकायची आणि m मिळवायचा. ठीक आहे, सो पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. ओके, सो 5m minus 3 times 2 is equal to 19. That is 5m minus 6 is equal to 19. That is 5m is equal to 19 plus 6. So 5m is equal to 9 plus 6, 15. Carry 1. Okay, 1 plus 1, 2.
25. Sorry, so 5m is equal to 25. M is equal to 25 divided by 5, that is m is equal to 5. So m is equal to 5 and n is equal to 2, each solution of given simultaneous equations. नाव मेथड 2. ओके, आता मेथड 2 मध्ये बघा, दुसऱ्या इक्वेशनमध्ये एमचा कोइफिशियंट 1 आहे, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला एमची व्हॅल्यू मिळून जाईल. सो युझिंग इक्वेशन 2, एम इज इक्वल टू 6n - 7. -6n होता, तो राईटला घेतल्यानंतर +6n होईल, म्हणून +6n - 7 ही झाली तुमच्या एमची व्हॅल्यू. नाव सबस्टिट्यूट दिस, पुट दिस एम इन इक्वेशन 1. ओके, सो इक्वेशन 1 मध्ये टाकल्यानंतर काय मिळेल, 5 × 6n - 7 - 3n इज इक्वल टू 19. ओके, सो 30n - 7 5 जा 35 - 3n इज इक्वल टू 19. सो 30n - 3n 27n इज इक्वल टू 19 + 35. दोन गोष्टी एका स्टेपमध्ये केलेत, लक्षात येतात का तुमच्या? एनचे जे कोइफिशियंट्स होते त्यांची सबट्रॅक्शन करून घेतली आणि -35ला राईटला शिफ्ट केलं. हे दोन्ही एका स्टेपमध्ये केलं. इथे एक स्टेप वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता. सो 27n इज इक्वल टू अगेन 19 + 35. येत नसेल शेजारी करून घ्या कॅल्क्युलेशन. ओके, सो इट इज 54. So n is equal to 54 divided by 27. So n is equal to, again divided by 9, 6/3, that is n is equal to 2. Okay, now put n is equal to 2 in मेथड 1 मध्ये. आठवा आपण काय केलं होतं, n ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये टाकलेली. इथं आपण n ची व्हॅल्यू कुठे टाकणार आहे, डायरेक्टली m च्या व्हॅल्यू मध्ये टाकणार, जी की तुम्ही ऑलरेडी फाइंड आउट केलेली. ओके, सो m इज इक्वल टू 6n - 7, याच्यामध्ये तुम्ही n ची व्हॅल्यू टाकायची. सो m इज इक्वल टू 6 × 2 - 7. सो m इज इक्वल टू 12 - 7. So m is equal to 5. Okay, hence m is equal to 5 and n is equal to 2 is solution of given simultaneous equations. Okay.